एकुलता एक लेक साप चावून मरतो. रात्रीत एका भयंकर आजाराने मुलगी अचानक ह्या जगाचा निरोप घेते. बायको गेली 2 महिने अंथरुणाला खिळून असते. ही कोणत्या हिंदी चित्रपटातील कहाणी नसून जगाच्या पाठीवर पुणे शहराचा नावलौकिक गाजवणाऱ्या हिंजवडीसारख्या गर्भश्रीमंत भागाच्या अगदी बाजूला कासारसाई धरणाच्या पोटात हाडं गोठवणाऱ्या थंडीत केवळ काडी आणि कागदाच्या आधारावर उभ्या असलेल्या घरात राहून भाकरीसाठी वणवण करणाऱ्या पारधी कुटुंबाची हकीकत आहे. ती केवळ पोटातली आग विझवण्यासाठी आणि चुलीची आग पेटवण्यासाठी. लोक म्हणतात दवाखान्यात काय न्यायासारखी राहिली नाही. 2 महिने व्हायला. म्हणजे गेले 2 महिने जागेवरती तू? हा, खाणं पिणं पण नाही? खाते तशी म्हणा, पण ती पोटात थांबत नाही. थांबत नाही पोट. डॉक्टर काय म्हणतोय? गेलोच नाही डॉक्टर. डॉक्टर पैसे देतो पाहिजे. ज्वारी काढताना त्याला साप चावला होता. हां. साप चावला ना, गाडीत बसावला, दवाखान्यात न्याला तर रस्त्याला त्याचा जीव गेला. कुणी कागद टाके त्यात का खाल्लेलं ते कुरकुऱ्याचं काय ते इसून आणायचं त्याच्यावर चूल पेटवायची. याला फटका लागला होता ताराचा फटका लागला होता काम करताना. लोकांची पोरं जातात ना, हां. ते लोक देतात आणून मग त्यांना वाटत खातीन म्हातारीची हे उकरून. हा म्हणजे जे पोरांना शाळेत मिळतंय ते ते धान्य तुम्ही खाताय? रक्त एक आणि माणसात माणूस एकच आहे. आपले देवाने जात वाटून फक्त दिलेले, नाहीतर माणसं एकच आहे. घरात दिवा पण नाही बे. नाही मग ते स्वयंपाक कसं करतो अंधारात? ती बॅटरी लावायची, ती बारकी 2 शिलावरची 2-3 शिलावरची ती म्हातारी तुम्ही राहते. 3 माणसं घरात, तुम्ही अंधारात कसं काय करीत आहो मग? एकदा जेवण झालं का अंधारात झोपायचं. काम नसल्यानंतर मग माशाला जायचं. कसं की आपलं कालवानापुरतं भेटलं हां. ते यायचं. ज्वारी काढताना त्यांनी काय केलं, 10 रुपयाला होता हां. आणि त्यानं धरला तो साप आणि भिंगवीत राहिला आणि मग चावला त्याला. म्हणजे तू साप हातात पकडला होता होय? हा 3 माणसांचं घर, 2 पावलं टाकलं की घर संपून जाते. ह्या त्यांचा स्वयंपाक चालतोय, राहणं खाणं सगळं. भिंती नाहीत, ही काड्यात, आणि ती कारवी पण नाही, साध्या काड्यांचं त्या निबीत घातली. वर कागद आहे. संसार म्हणाल तर बघा ही 4 भांडी. मंडळी नमस्कार. वयाच्या 8व्या वर्षी हातात घेतलेलं खुरपं आज 80 वर्षे झाली तरी खाली टाकलं नाही. मजुरीसाठी तळेगाव दाभाडे सोडून पुण्याचा रस्ता धरला. जिथं जागा दिसेल, काम मिळेल तिथं आसरा घेतला. पडेल ते काम करून प्रसंगी मासेमारी करून पोट भरलं. घाम गाळायचा आणि 2 वेळच्या भाकरीची सोय करायची असा दिनक्रम चालू होता. अचानक कहाणीमध्ये ट्विस्ट आला आणि ह्या पारधी कुटुंबाची परवड झाली. आणि ही परवड दाखवण्याचा आणि त्यांच्या पोटाला अन्न मिळवून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. पुणे शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या कासारसाई गावाला जाताना IT इंडस्ट्रीचा झगमगाट पाहून डोळेच विस्पारले. क्षणभर अभिमान वाटला. हवेतून चालणारी मेट्रो, आकाशाला गवसणी घालणाऱ्या टोलेजंग इमारती आणि रस्त्याच्या मधोमध फुलांच्या बागा पाहून. गावच्या पाठीमागील बाजूस रस्त्याला लागून धरणाच्या भिंतीलगत जेमतेम 4 फूट उंचीच्या कागद आणि काडी वापरून उभ्या केलेल्या घरवाजा झोपडीच्या दारात भर दुपारी एक 75 वर्ष वयाची आजी झोपलेली पाहून आश्चर्य वाटलं. चौकशी केल्यावर समजलं की आजीबाई गेली 2 महिने आजारी आहेत आणि आजोबा मजुरीसाठी शेतामध्ये गेलेले आहेत.
आता प्रश्न होता की बाबांना शोधायचं कसं. जवळ फोन नाही, कुणाच्या शेतावर गेले तेही माहीत नाही. त्यांचं नाव विचारत विचारत 4-5 शेतामध्ये चौकशी केली, मात्र पदरी निराशा आली. शेवटी नाईलाज म्हणून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात एक शेवटचा पर्याय म्हणून एका घरात चौकशी केल्यावर समजलं की बाबा त्यांच्या शेतात मुलीसोबत शाळू काढायला आले आहेत. आता मात्र जीव भांड्यात पडला. हो बाबा, नमस्कार. तुळशीराव ठाकर तुम्हीच का? तुम्हालाच भेटायला आलो होतो. तुमचीच गाडी घ्यायची होती आम्हाला. आता तुमची ना आमची काय ओळख ना पाळख. खाली आजीकडे गेलो तर आजी म्हणले बाबा कुठेतरी शाळू काढायला गेल्यास. हे तुमचीच लेख ना, बायडाबाई? हां, ते नाव सांगितलं आम्हाला. चौकशी करत करत वरती तिकडे गेलो होतो. तिकडं म्हणले नाही इथं कुठं, इथं चौकशी केली, इथं आलो. मला आता इथं चौकशी करावी, जाऊ पर्यंत निघून आम्ही आलो पुण्यावरून. पोटच्या मुलाचं असं डोळ्यात हेकत अकाली निघून जाणं यासारखं दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये. डोळ्यात देखत मुलाचा मृत्यू पाहताना बाबांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. हा चेहरा फक्त उन्हामुळे नाही तर दुःखामुळे रापला आहे. बाजरी असं ज्वारी काढताना त्याला साप चावला होता. हां, साप चावला ना, गाडीत बसावला, दवाखान्यात न्याला तर रस्त्यालाच त्याचा जीव गेला. अरे बापरे बाप. किती वय होतं त्याचं? हा, त्याचं वय किती होतं? त्याचं असं ना 50-60. मी त्याच्यात उरली म्हणल्यावर मग किती असेल काय माहिती. मग त्यांची बायका पोरं? ते तिकडे आहे गावाला, बारमनसरला. बरं, मग तुमचं गाव कुठलं बाबा? मग आमचं गाव 9 लाख उमरं होतं, पण इकडं आम्हाला कामा करताना आलं तर ते गावाला गेलोच नाही. कोणतं गाव म्हणलंय तुम्ही? 9 लाख उमरं. कुठं आलं ते? इकडे तळेगावच्या पुढे. दाबडे तळे, अच्छा, हा, त्याच्या पुढे फार लांब. बरं. ती 40 वर्ष वयाला आली तर तिकडे काय शेती नाही, काय नाही. हां, त्याच्यामुळे इकडेच आम्ही थांबलो. मग इथं तुम्ही दोघंच नवरा बायको आणि तुम्ही ताई असतो ना? हा. मग काय उद्योग करता तुम्ही मग? काय नाही याची असंच मजुरी. एका आता ते काही असे खुरापणी, कुठं शाळू काढणी, हां, तांबाटी बांधणी, येईन ते करीत राहायचं. हां. मग आजीला काय झालंय? तब्येत खराब म्हणली आजी? हा, खराब झाली. 2 महिने आजारी. एवढं काय होते? काय नाही, अन्न पोटातलं थांबत नाही. काम नसल्यानंतर मग माशाला जायचं. कसं की आपलं कालवानापुरतं भेटलं हां, ते यायचं. आणि असलं काम की मग ते काम सोडून जमत नाही. नाही. माशा आपलं काय, खर्चीलं होत्या ते असं काम घेतलं का माशा काय काम आपलं घेतलं भागत नाही. नाही. खर्च. माशा का बघते दावा. हा मग लेख तुम्हाला एकटाच होता का? हा, एकटाच होता. 3 जण होतं, पण आम्ही माझी बहीण नाही वारली ना, आता मी थोरली एकटीच आहे. अरे बापरे. मी तुम्ही एकटाच होता त्यांना आधार? हा, आता त्यांना कोण नाही म्हणल्यावर मग आम्ही आहे 3 मायलेक. तुम्हाला तर मी लय बघितला, बरं वरपर्यंत तिकडे गेलो, 2-3 घरी चौकशी केली. आता म्हणलं जाऊन निघून, म्हणलं इथं चौकशी करावी आणि म्हणलं जावं. कारण आजी म्हणलं तुम्ही संध्याकाळी फार 6 वाजता येतात. हा, घर बघितलं, म्हणलं कसं काय लोक तुम्ही करता बाबा, तुमचं तुम्हालाच माहिती. मग आता त्याला काय चौकून पाण्याचा गारवा आहे, हां, थंडी एकतर वाजती, कसं तरी आपला दिवस काढायचं. नवरा गेला म्हणल्यावर मी एकटीच आणि मग आले म्हाताऱ्यांक. नाही यांना गरज आहे आधार आहे. आता ह्यांना कोणीच नाही म्हणलं, पोटचा लेख पण केला म्हणताय. हा, गेला. ते कसं काय काढलं होतं मग मी? अशी जवारी काढतानाच वाटतं. ते असं ज्वारी काढताना त्यांनी काय केलं, 10 रुपयाला होता हां, आणि त्यानं धरला तो साप आणि असं भिंगवीत राहिला आणि मग चावला त्याला. म्हणजे तू साप हातात पकडला होता होय? हा, अरे बापरे. मी त्यांनी मरण ओढूनच घेतलं म्हणायचं. हा, लोक चांगल्या बुद्धीने जगतात. हे बुळ मग आपल्या बळाने मरण घेतलं म्हणायचं. आता या काढायला उगतं घेतलंय का आपलं मजुरी? उगतं घेतलं. मग ह्यात किती मिळते तुम्हाला? काय 1000 रुपये मिळेल. म्हणजे काढायलाच आपलं 1000 रुपये घेतले. हा, काढायला. मग असं काय काय काम असते ते तुम्हाला?
खुरापणी असते अशी कुठं ज्वारी काढाय असली कुठे तांबाटी खुरपाय असली हां तर आपलं भोपळं फिपळं कुठे दोडकं हां कारल्या इकडे तरकारी जास्त करतात ना हां 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 त्याच्यामुळं मग काम लागतं. बरं. तसं आम्ही मग त्या गावाला गेलोच नाही. आणि मासा कुठं मारतो मग? आपलं मोठं तळक इथं धरण ते काय जाळी टाकता काय? नाही मग? आपलं गाळाव सकाळी 8-9 वाजता जातो. हां मिळलं तर मिळलं तर मग माघारी यायला लागतं. अच्छा मग हां. किती मिळते असं? काय किलो अर्धा किलो मिळलं तर तेवढंच कालवा नाही होतं ना तर मग जास्त जर असलं तर हां विकायचं तेवढे 2 पैसे मिठा मिरचीला होतात. तेवढाच उद्योग तुम्हाला. हां आणि असं काम सोडून मग जमत नाही माशावर जमत नाही. आता ह्या वयात कामं होतात का? आता नाही होत तर आता कसं तरी करावंच लागतं. पोटा लागला लागल्या हां नाही कुणाला नाही पण ते तुमचा पोरगा लवकर जायला नव्हता पाहिजे हां. कसं का व्हायना आधार होता ना. नाही आधार होता तो लवकरच गेला म्हणून तर आमचा इलाज कुठला आणि आधार कुठला. चारी बाजूंनी दुःखाचं आक्रमण झाल्यावर योद्ध्याची कशी अवस्था होते याची कल्पना न केलेली बरी. तरीसुद्धा शेलार मामाप्रमाणे 80व्या वर्षी सुद्धा हे बाबा लढत आहेत हे पाहून कौतुक वाटलं. एवढी सहनशक्ती कशी काय आली असेल. बाबांना घेऊन त्यांच्या घरी आलो. हे काम कुठं 12 महिने असते का? नसतंय पण एखाद दिवस दुसऱ्या लागतं. कुठं कांदा खुरापणी कांदा संपलं की कुठं काकड्या बांधायच्या कुठं घोपळं बांधायचं हां खुरपणी कुठं चालू असते. कुबू फुलवर असली तर ती खुरपायची. पण ते काम मिळतं 12 महिने. हा मिळतो मला एखाद दिवस नसलं तर मग आपलं बसायचं घरी बळच मग बाबा कुणा समजा कुणाकडे कामच नाही 1-2 महिने मग तेव्हा काय करीत आहो? तर मग आपलं जायचं ना खेकडा माशाला मग थोडं गावलं किलो भर की ते ओपायचं. गावलं तर गावातच नाही तर नाही एका गावात वेळेला- शिकार नाही तर हा, भिकार. एखाद्या आता वेळेला गावलं तसंही तर मोकळं गावात. यावं लागतं. आजीनं काय होतंय? आजी काय होतंय? हात पाय दुखत हातपाय दुखत्यात थंडीचा केव्हापासून? बरेच दिवस झाले. मग आता कसं पडूनच का? हा, मग काय दवाखान्यात जायला ना? नाही ते काय अन्न पोटात थांबत नाही म्हणल्यावर काय मग डॉक्टर काय म्हणतात? दवाखान्यात नेलीच नाही तिला तर. नेलीच नाही दवाखान्याला पैसे तर पाहिजे एकदा पण नाही नेली नाही. नाही. ना. तुम्ही म्हणताय 2 महिने जाग्यावरच मग 2 महिने एकदा पण दवाखान्यात दिले नाही होय? नाही आता काही लोक म्हणतात दवाखान्यात काय नेण्यासारखी राहिली नाही. बापरे असं आहे होय. हा त्याला शक्ती तरी पाहिजे होती हां असं म्हणतात लोक. एकदा जाऊन जरा चेक करून ते यायचं. असे एक एक वेळेस तुमच्या सारखे येतात माणसं मग ती जात्यात देऊन कुठं बिस्किट कुठं खारस पुढं हां ते शिया संग देतो खायला. आजी असं खाऊशी वाटत नाही होय? नाही खाऊशी वाटत. केव्हापासून असं होते तुला? झालं 2 महिने व्हायला. म्हणजे गेले 2 महिने जागेवरती तू हा खाणं पिणं पण नाही? खाते तशी म्हणा पण ते पोटात थांबत नाही. थांबत नाही पोट. काय काय आता आजार पण काय होतं आजी? नुसतं पोटात दुखतंय. हात पाय दुखत दुसऱ्या माणसाला ऐकत नव्हते कामाला इतकं काम करायचं. लय काम केलं आता नाही काम होत. डोळ्याला दिसतं का तुम्हाला कधी काय लागलंय? याला फटका लागला होता ताराचा दाराचा फटका लागला होता. काम करताना. हं. तसा कांबळा होता ना. वडाय गेलं तेवढं तिने तिने तिकुल्लं ओढलं तिकुल्लं तोंड डोळ्याचं बोबडायला लागलं. काय पाहिजे सगळं. मग आजीची कंडिशनच वाईट आहे. हा आणि दवाखान्यात नेलं गरजेचं आहे आता त्याला आजीला. दवाखान्यातही काय म्हणतात लोक आता यायचं नाही तिथे संपत आलंय म्हणलं नाही म्हणलं. ना आपली मनाची खात्री मला शंका जाईल ना बाबा खरंच जर शेवटचं असेल तर मग हा हा. पण नुसतं पैशामुळे तुम्ही म्हणताय ना तर तुम्हाला 4 पैसे मदत करू आम्ही तेवढं तुम्ही त्याला घेऊन जा. जर डॉक्टर म्हणला बाबा खरंच गरज नाही आणायची तर मग ठीक आहे बाबा इलाज नाही त्याला. आता म्हातारा म्हातारी तर झोपत मी तिकडं आतमध्ये
मंडळी बघा ह्या 3 माणसांचं घर 2 पावलं टाकलं की घर संपून जाते. ह्या त्यांचा स्वयंपाक चालतोय, राहणं खाणं सगळं. भिंती नाहीत, ही काड्या आहेत आणि ती कारवी पण नाही, साध्या काड्यांचं त्यांनी भीत घातली आणि वर कागद आहे. संसार म्हणाल तर बघा ही 4 भांडी, दुसरं काय नाही. काहीच नाही. तरी पण त्यांचं म्हणणं आहे जे आपल्या आयुष्याला बघायला आले ते बघायचं, त्याला पर्याय नाही. बळच तर मरता येत नाही. तर घर 2 पावलात संपलंय. मग हे 3 माणसं तुम्ही राहता कशी? मग आता काय लागेल काय करायचं तर ते कसं तरी आली पाहुणे आपण बघायला कोणी तर मग काय बाहेर झोपत. हा, आता ही बाजूला हे बघा, हे नुसत्या काटक्या लावल्यात, काढतात. ह्यातून काय इचुकाट्याची बिया नाही होय. काय आता चुकाट्याला काय सवय लागली सवय लागलं काय वाटत नाही. असं मनात बिया राहत नाही होय. नाही. स्वयंपाक कुठे करता इथंच? हा हा पाऊस काळाचा इथं हा, आणि आता उन्हाळ्याचं बाहेर. मग चूल पेटवायला काय करता? यातच बार खाल्लं काढा कुठं आणायचं. कुणी कागद टाके त्यात का खाल्लेलं ते कुरकुऱ्याचं कायचं हा, ते हे इसून परत आणायचं आणि परत त्याच्यावर चूल पेटवायची. नुसती काडी पीठ येऊ, हा राखेल डिझेल काय नाही. नाही हे ठीक आहे उन्हाळ्यात. पावसापात तसंच तसंच करायचं. बापरे मोठं दिव्यच काम आहे बाबा. हे चूल पेटवणं स्वयंपाक नंतरची गोष्ट आहे, पण हे चूल पेटवणंच मोठं दिव्य काम आहे. त्याला तुमचं जवळजवळ माय मग ते अर्धा पाऊण तास चूल पेटवायचा तुम्ही. मग त्यानंतर स्वयंपाक. मग हे सामान बिमान आणता कुठून मग? का रोजच्या रोज काय असं किराणा मालाचं खायचं? तिखट मीठ हा ते रोजच्या रोज काय असं जेव्हा काम लागन तेव्हा आणायचं एकदम भरून ठेवायचं आणि मग संपल्यावर मग लागलं काम तर परत आणायचं. म्हणजे काम लागलं तर पोट चालते. हा काम लागलं तर पोट चालतं. आणि काम जर 2 महिने कामच नसेल तर मग कसं तरी आपलं फिरायचं ना तिने काही खेकडं मासं बघा. मासं मिळलं तरी विकायचं, नाही तर मग त्याच्यावरच पोट भागवायचं. कोणी साळवाल्या पोरांच्या पिशव्या देत्याच त्या याच्या सुकडीच्या तांदळाच्या. हे लोकांची पोरं जातात ना, हा, ते लोक देतात आणून मग त्यांना वाटत खातीन म्हाताऱ्याची हे उकडून. हा म्हणजे ते पोरांना शाळेत मिळतंय ते हा ते धान्य तुम्ही खाताय. हा ते आणि मग ते आता आणून काय देतात. करायचं हा. आणून दिल्यावर. आम्ही ते म्हणायला लागले आम्ही खातो मस्त चांगलं लागतं. हा, तर आम्ही केलं होतं चांगलं लागतं म्हणून. मग त्यांना कुठेतरी वाटलं असेल की बाबा म्हाताऱ्या 4 घास मिळावं म्हणून त्याने आपलं मायाने आणून दिलं. हा, देतात. ते म्हाताऱ्याला नाही स्वयंपाक करता येत त्याच्यामुळं मग मला इकडे यावं लागलं. तुम्हीच आता एकमेव आधार आहे त्यांचा म्हातारपणात. हा आता एकटीच मुलगी राहायची म्हणलं. कवर राहायचं सोयऱ्याच्या दारात 2 दिवसाची पाहुणी. आता मस्त जावं येत लेकी येत पण आपल्याला कसं वाटत महिनाभर या लेकी क महिनाभर त्या लेकी क मग त्याच्यापेक्षा राहिले म्हाताऱ्यांना धरून. गॅस नसेल नाही मग लाईट नाही का काहीच नाही आणि कायचा गॅस. मग तुमचं रेशन कार्ड कुठलं इथलं की तुमच्या गावाकडचं? राशन कार्डच नाही म्हाताऱ्यांना. पहिल्यापासूनच नाही. बापरे. जसं इकडे मग स्वयंपाक पूर्ण फाट्यावरच. हा सरपणावच मग ते सरपण कुठून आणतो? येताना हा, असं मग त्याला वड्या एवढं वड्या बघायचं. वड्या गोळा करून जे काय मिळेल तेवढ्यात करायचं. हा. ठेवाय पण जागा असेल कुठे. असंच ते. कागद टाकला म्हणजे मग. त्याच्यावर कागद टाकला नाही मग नाही दिसत. मग हे सरपण तुम्हाला हा पावसा पाण्याचं पण. हा आणि अगोदर टायमाला परत पावसाची सुरुवात झाली म्हणजे परत साठवून ठेवायला लागतं. लाईट लाईट नाही, मग दिवा दिवाळी नाही काहीच नाही. मग त्याला काय ते डिझेल पेट्रोल मिळतं ना दिव्याला. ते म्हातारं ते शिल्लावरच एवढा लस शिल्ली आहे त्याच्यावरची बॅटरी आणली तर मग त्या बॅटरी होतच आहे. मग घरात दिवा पण नाही बे. नाही नाही मग ते स्वयंपाक कसं करीत अंधारात? ती बॅटरी लावायची ती बारकी 2 शिलावरची 2-3 शिलावरची ती म्हातारा तुम्ही 3 माणसं घरात तुम्ही अंधारात कसं काय करीत आहो? मग एकदा जेवण झालं का अंधारात झोपायचं. मग ते एवढी थंडी येणार आणि इकडं डोक्याशी गार लागत नाही हो इकडं. गार लई गार लागतं. दम निघत नाही रात्री इकून वाड आहे, इकून लय पाणी. इथे कॅलिनचा पाट आहे, ते पाणी धरणाचा वालावा म्हणजे मग ते मध्येच आहे म्हणलं गार लागणारच. ह्या बॅटरी स्वयंपाक करायचा म्हणताय तुम्ही, पण ती बॅटरी पुरत का? नाही पुरत चार्जिंगला लावायला लागत. ती चार्जिंगची पण लायकीची नाही राहिली आता.
एवढा संसार अवघड आहे बाबा, तुमचं गरज अवघड बाबा, तुम्हीच करू जा नाही. आता सवय लागली म्हणल्या स्वयंपाक केलाय का आज? केलाय. मी घेऊन गेलते का डबा कर? हा डबा नेला होता मी. अच्छा. खूप कालवण केलतं, भाकरी केलत्या, भात केलता. आजी जेवली का तू? जेवले तिला जेवण घातलं नंतर आम्ही हाताने खाते का? फक्त द्यायला लागते. द्यायला तेवढं तरी आहे. मी कळते अजून हाकबीक मारले तरी व्यवस्थित कळते. कळतं मग ओळखत. पुण्याचं नाव संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे असे IT पार्क म्हणजे हिंजवडी. आणि या हिंजवडी IT पार्कच्या कुशीमध्ये वसलेले गाव आहे कासारसाई. आणि त्या कासारसाई गावाच्या बरोबर पाठीमागे हे आजी आजोबा त्यांची मुलगी राहतात. हे तुम्ही घर तर पाहिलं असेल. त्यांना 4 पैसे कायचा इन्कम सोर्स काहीच नाही. मुलगा होता तोही अकाली गेला. आजी हांदुराला खेळून गेले 2 महिने. आणि डॉक्टर तर म्हणलेत बहुतेक त्यांचं काय खरं नाही आणि त्या काय बऱ्या होऊ शकणार नाहीत. ह्या मालकांकडे एकच पर्याय आहे, लोकांची मजुरी करणं आणि त्या मजुरी 4 पैसे मिळतील त्याच्यावर घर चालवायचं. ही घराची अवस्था बघा. इथून अक्षरशः भिंती नाहीत, काड्या उभ्या केल्यात. पावसा पाण्यात यांची काय अवस्था होत असेल. तरी पण एकच पर्याय आहे त्यांच्याकडे, कष्ट करणं, खाणं. आपण काय त्यांचं कष्ट किंवा दुःख विकत घेऊ शकणार नाही, पण ज्या पद्धतीने आपण त्यांना सहकार्य करू शकतो तेवढं तुम्ही सहकार्य कराच, ही माझी विनंती आहे. आणि ह्या लोकांच्या डोळ्यातले अश्रू दुःख थोडेफार कमी करण्यासाठी एका देव माणसांनी त्यांना मदत केलेली आहे. दत्तात्रय महादेव येळे साहेबांनी त्यांना ही मदत पाठवली आहे. येळे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या लोकांचं दुःख पाहिलं आणि त्यांना 4 पैशाची मदत केलेली आहे. हे असे मदतीचे हात पुढे आले तर ह्या लोकांना मी तर म्हणेन 2 वेळचं जेवण तरी मिळेल. बाकीचं त्यांच्या सुखसोयी, बाकीच्या सगळ्या वस्तू ह्या लांबच्या गोष्टी आहेत, पण 2 वेळचं त्यांना अन्न तरी मिळेल. तुम्हालाही विनंती करतो की ह्यांना मदत करा. तर झालं कसं माहिती आहे का, ह्यांचं कुठं बँक खातं नाही आहे, ना ताईंचं बँक खातं आहे, ना आजोबांचं बँक खातं आहे. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही ही मदत डायरेक्ट इथं येऊन करा. मी त्यांचा पत्ता दिलेला आहे. फोन नंबर आहे? फोन नंबर नाही त्यांच्याकडे. फोन नंबर पण नाही आहे, फोनही नाही, नंबरही नंबरही नाही, खाते नंबर पण नाही. मग तुम्हाला जर मदत पाठवायची असेल तर तुम्ही डायरेक्ट इथं कासारसाईच्या डॅमच्या बाजूला त्यांचं छोटंसं घर आहे. तुम्हाला मी ॲड्रेस पाठवतो, लोकेशनही पाठवतो. तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही मदत माझ्याकडे पाठवा, मी त्यांना पाठवतो. मदत कसली असू द्या, वस्तू, पैसा, रोख स्वरूपात काही असू द्या, त्यांच्यापर्यंत पोचवण्याची जबाबदारी माझी राहील. आजीला दवाखान्यात न्यायला जमलं तर बघा, नाही तर शेवटी पर्याय काय माहिती आहे का, देवाच्या हातात. त्याला आपण तर काय करू शकत नाही. कुणाला तरी विचारतं चांगले माणसाला आणि मग पाहुण्याची गाडी आणते ते, मग गाडीवर दवाखान्यात नाही. कमीत कमी तुम्हाला 4 महिने जर सुखाने अन्न खाता येईल एवढं तरी त्या साहेबांनी तुम्हाला पैसे पाठवल्यात. अजून जर मदत झाली तर आम्ही 100% तुमच्यापर्यंत पोहोचायची व्यवस्था करतो. पण आमची अशी इच्छा आहे की बाबा आजी तर थोडंफार आजार पण तुम्ही जरा बघावं डॉक्टरकडे नेऊन. शेवटचं काय पर्याय बघा, म्हणजे जेणेकरून आपली शेवटची आशा. डॉक्टर जर म्हणले काहीच पर्याय नाही त्याला आपण काय करू शकत नाही. मग इकडं कसं काय येणं आलं? आमचं येणं म्हणजे इकडं आलो ना, कामं करता आलो, तसेच राहून गेलो. अच्छा. हा. मग इथं आला का तुम्ही इकडे ह्या भागात? ह्या भागात आम्हाला बारकाले होते लय- तेव्हापासून 40-50 वर्ष आले आहे ह्या गावाला आम्हाला. अगदी म्हणजे लहानपणापासूनच हे काम करीत आहे का? हा, लहानपणापासूनच जसं लग्न झाली त्याच्यापासून ते कामच अशी काय शेती वगैरे असल्या तर मग बस शेतात केलंय आणि आपलं बसून खाल्लंय, ते नाही, शेतीही नाही. म्हणजे जेव्हापासून कळते तेव्हापासून हातात हिळा खुरप. आता वडिलापासूनच शेती नाही म्हणलं, आता आपल्याला तरी काय माहिती. येळ्याचं खुरप्याचंच काम आम्हाला, दुसरं नाही काय. मग ते 8व्या वर्षी खुरप धरलंय तर आता 80 वर्ष झालं खुरप धरलंय. मग आता असं नाही वाटत का बा मुलगा असतो तर आमची काळजी घेतली असती, त्यांनी आमची जरा देखरेख केली असती. बरं आता तर राहिलाच नाही तर काय, राहिलाच नाही म्हणलं कसं काय काळजी. आता आमची काळजी कुठली म्हणायची का? असं वाईट नाही वाटत? वाटतं, परत इलाज नाही.
म्हशी शेर डोक्यात येतात, पण आता त्याला काय इलाज आहे. तेव्हा वाईट वाटलं तर डोळ्याला असू येतं, बरं आता त्याला इलाज नाही. असं कुठं वाटतं ना की बाबा आपला असं हाल झालं नसतं, आपण सुखाने 4 घास खाला असतं लोक असतात तर. हा नाही वाटतं ना, बरं आता नाहीच तर काय, आता वाटू नाही तर काही इलाज नाही. नशिबाच्या गोष्टी आहे सगळ्या. नशिबाच्या गोष्टी तर काय आहे, आपलं कसं तरी हा दिवस निघाला की दुसरा ढकलीत राहायचं आणि दुसरं काय आहे. नाही नाही, ह्याला आता काही शेवटच नाही. शेवटच्या क्षणापर्यंत हेच करणं आता. हा शेवटपर्यंत हेच. हे 3 दिवस तसं काढीत राहायचं. बळाने तर मारा नाही येत नाही. नाही ते तर करू त्या माणसाने, ते मार्ग नाही. आपण मागितलं उद्या मला मरण पाहिजे, सांगून येतं का मरण? नाहीच. जेव्हा देववर नेईन तेव्हाच करा. मालकीची हक्काची अशी 2 फूट सुद्धा जागा नाही, मग शेती कुठं करणार? घराच्या छपरावर वेल जगवून 2 वेळच्या भाजीची सोय केली आहे. कधी जर काम नसेल तर ह्या वेलाचा आधार असतो पोटाला. बाबा हे बी कायच आहे हो? भोपळ्यात, काळ्या भोपळ्यात मग ते का सुकट ठेवलं? ते सुकट ठेवलं म्हणजे कापला होता ना, त्याचं बी वाळू टाकलं. परत लावायचा आता परत ते लावायचा. पुढच्या वर्षी पाऊस कळायचं लावायचं. म्हणून ठेवलंय. हा अजून काय असलं तुमच्याकडं? अजून काय असतं? आता काहीच नाही. आता हे आता हे झोपडा आहे ना, पावसाळा त्याचा वर तर काही बी लावलं. नाही राहिलं. नाही मग आता हा जो वर ते वेल आहे त्याला शेंगा येतात का? त्याला शेंगा आता आल्या, फुलं आता जर वाळल्या तर मग आपलं असं बी काढून ठेवायला नाही पण ते शेंगाचं कालवण बिलवण काय होतं? होतं. हा मग त्या ह्या पत्र्यावर जे शेंगा आहे त्या तुम्हाला पोटापुरतं कालवणापुरतं काहीतरी मागतंय. हा नाही येतं ना. हा. म्हाताऱ्याला नाही काम होत, हम्म. मला डोळ्यांना दिसत. मग आम्ही घेतो थोडं थोडं काम, मग ते आम्ही करतो. आज नाही तर उद्या होईन, कसं तरी करीत राहायचं. मला त्या डोळ्यांना नाही फारच दिसत. अहो नाही पण तुम्ही तरी कमीत कमी म्हणता ना, लेख म्हणतात ना आधार असती, आधार. पण तुम्ही ह्या ना त्या रूपाने त्यांच्या जवळ ह्या उतार वयात हा लय महत्वाची गोष्ट आहे हो. तर मला सांगा ह्या आजोबांनी त्या आजीच्या आंघोळ पांघोळ जेवणात स्वयंपाकाचं कसं केलं असतं? नसतं झालं. त्याच्यामुळे हाय तर मग म्हणून. महापौर हाय म्हणून म्हणतात बरं. आई राजांक मग राहिले. आता पोरी सासर वजनी मानल्यावर त्या तरी घरात नवरं टाकून कसे इकडं येतील नाही ना. घरी त्या. पण माझी तुम्हाला विनंती होता वस्तू त्यांना अंतर देऊ नका. आता त्यांचं काय म्हणतात ते हत्ती गेला आणि शेपूट राहिले. हा. लय दिवस गेलं आणि थोडं राहिलं त्याला. हा तुम्हीच त्यांना आधार आहे. हा एवढ्या वर्ष म्हणलं इकडं राहिलो, पण म्हाताऱ्यांचं निधन मतदानाचं कार्ड कुठं काय त्यांनी करायला लागत होतं, राशन काढून द्यायला लागत होतं, पण नाही कोणी काय केलं गावकऱ्यांनी काय. गावकरी म्हणजे पाटील कुठं हे जे सरपंच हे विचार पाहिजे की बाई आदिवासी लोक हे यांना काहीतरी आपण करून द्यावा, असं तरी गावकऱ्यांनी करायला पाहिजे का? रक्त एक आणि माणसात माणूस एकच आहे. आपले देवाने जात वाटून फक्त दिलेली, नाहीतर माणसं एकच आहे. रक्त एक आणि आपलं अंग एकच. मग त्यात काय वाटून दिले नाही तर आपलं सगळं शरीर आणि रक्त एकच आहे. फक्त एक फक्त जात वाटली बांधून देवानी. हा देवाने जात फक्त वाटली. शेवटी माणूस किती महत्वाचा आहे. हा मंडळी, केवळ 2 शब्दात जीवनाचं सार सांगितलं ह्या 80 वर्षाच्या बाबांनी. देवाने जन्म दिला तो माणसाचा, त्यावेळी रक्तात भेदभाव नाही केला. माणूस एकच आणि रक्तही एकच. आपण मात्र त्याला जात नाव दिलं. माणूस दगडात देव शोधतो, गायीमध्ये त्याला देव दिसतो. एवढंच काय, कावळ्यामध्ये आपले पूर्वज पाहतो. मग माणसातच माणूस का दिसत नाही?